नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि टायगर हा बघा लय उत्साही झालाय, चल 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 करतोय। आता मला चप्पल, हो बाबू चप्पल थांब जरा, चप्पल टाकू दे। इतर सगळा हे बघा त्या दिवशी साफ केलंय। थांब बाबू, मला थांब ना, चप्पल घालू का नको? चप्पल नाही घालायची का? त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी बघा इथं ना सगळी साफसफाई केलेली। थांब जरा, थांब जरा, काही चालले, चल चल एवढी झाडं दाखवते, ऐकणार नाही तो। इथं बघा मी नारळाची सगळी झाडं लावली बरं का। याच्यामध्ये लावले जास्वंदाचे गावावरून आणलेलं ना फांदी, आम्ही टायगर आणि मी गेली तेव्हा ती। यामध्ये कुंडीत आलेलं छोटंसं लिंबाचं झाड, शोची आहे 2, आणि इथं लावलं एक नारळाचं, इथं पण एक नारळाचं। हे आपल्या सबस्क्रायबरांनी दिलेलं एक नारळाचं, त्याची काही ग्रोथ जास्त झाली नाही पण आता व्हायला लागली आहे बघा। ती पानं बिनं गेली पण आता ही नवीन पानं यायला लागली। आणि हे माझं पहिलं नारळाचं, तर असं लाईनशीर मी अशी नारळाची झाडं लावली आहे ना। हे येड्या चल तिकडं, तर मस्त अशी लाईट। आणि सगळा कचरा काढलेला बघा, एकही पान दिसत नव्हतं त्या दिवशी। तुम्ही सगळं का साफसफाई केलेली ना, एकही पान दिसत नव्हतं। पुन्हा या भेंडीच्या झाडामुळे ना परत सगळी पानं पडली। तर आता याची घाईला चालले मैदानात घेऊन चल, तर चल पाऊस आला तर आम्हाला न्यायला या रे कोणीतरी, छत्री बित्री घेऊन। किती घाई लागली त्याला। आता त्या दुकानात जाऊन उभा राहिला असेल बरं का तिथं, आहे ना, तिथंच उभा आहे। काय वास येतोय, कसला वास येतोय? अरे चल, हा इथं इथं ते कुत्रे बसतात ना सगळे। मारलं तिने, मारलं। पाडशीला त्या पोरीला, हळू चाल, आता तिला पाडशील। चला आता त्या बघतोय येते का नाही, येते का नाही। भैया जी कैसे हो? बनालो मस्त हो ना। तो बघ कुठे गेला आता, जा ना अजून, जा पुढे, जा पुढे जाऊन उभा राहा। हा पाऊस आला तर बघ गुड्ड्या, ते बघ ते गुड्डे आहे तिथं, जा गुड्ड्याकडे जातो बघ, गुड्डे तिकडे। पाऊस यायला लागला। कुठे गेले इकडचे सैनिक सगळे? सैनिक बॉर्डर वर गेले, सध्या तयारी नॅशनल क्रायसिसचा विषय आहे थोडा। हा काय, नाही तर आज कोणच नाहीये। झाडं विडं मस्त आली ते बघा, इकडं छान आली का? ऑर्गनायझेशन वरती नाही। हा कोणतं मटेरियल पाहिजे तुम्हाला? हे इथं एक लावलेलं, हा हे मोठं झालं रे, आता लावलेलं नारळाचं झाड झालं। यांची सुरुवात झाली बोंबलायची। येडा आला, येडा नाही काळू आला। काळू, ए काळू, काळू काय बोल बोल। भिजलाय रे, भिजलाय। इथं आहे ना जागा, गप्प बसायचं झाडा बिडा खाली। हा हे बघा आता आला पाऊस, आहे ना। आता भिजायचं ना बाबुली, ए भिजणार ना आता तू, भिज तू। हा तुझं काय नाही बाबा, तुझं मस्त आहे, भिज तू। ते बघ तिकडे गेलाय बाईकच्या तिकडे आडोशाला, इकडे लवकर चल टायगर। पाऊस आला, त्या झाडामुळे किती संरक्षण होणार आहे। घरटं बघ किती वरती बांधलंय, बदामाचं झाड आहे। ए हा नवीन तेरी मेहरबानी मधला कुठून आलाय रे? माहिती याला कोणी सोडले? बघ हा काळू, काळू सेम तसंच आहे ना बघ। या इकडं, कुठून आलाय काय समजत नाही। या 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 टायगर बरोबर दोस्ती कर, या चल। हा या, हा अशी दोस्ती करायची। हा बस, हा एक काळू आला, 2 काळू। तो एक नंबर दिसतोय। हा ना, जरा ते बॉडी झाली ना अजून एकदम लॅब सारखा दिसेल मग तो, आहे ना। चेहरा बिरा त्याचा तसाच आहे, तोंड बी। हा कॉकटेल आहे वाटतं।
एकदम ब्लॅक ब्लॅक आहे. ती याची पप्पी घेऊ नको बाबा. पाऊस गेलाय आता, तर आम्ही आता निघतो. घरी कामं पण पडलीत आणि हा पोरगा काही हालायला मागत नाही. तागुडी चला चला, आता फिरला ना, आता नंतर तुम्हीच बरोबर यायचं. हा चला, असं जरासं फिरलं ना की त्याला बरं वाटतं. चल चल चल, गली चला, गली गली चला. नको, त्यांची नवीन गाडी आहे, तिथं सू करू नको त्या गाडीवर. चल इकडे इकडे इकडे. हा चला, इकडून चल, इकडून चल, इकडून. हा चल चल, सीधा चल, सीधा चल. वाणी काकाच्या दुकानात घुस घुस. वाणी काकाच्या दुकानात गेला. तोंडातून बघ ना किती लाळ चालले, परवास घेऊन घेऊन तेच चाललाय पर. हा नाही चल बस. हा बस झालं, काय नाही खायला. लाईट गेले वाण्याची. तर लाईट गेली. खरंच गेली का काय? हा एकदाच गेला. आमची नाही गेली. तुमचं मीटर वेगळं आहे ना, आमचं मीटर वेगळं आहे. अरे काय काय खाऊ पाहिजे याला आता? काय वाण्याच्या दुकानात करायला गेला काय माहिती. बाई हा बघ कुठून निघाला. याला बरी रस्त्याने बसते माहिती अख्खे दुकानातले. ए पोरा, टायगर, उंदीर चावल, उंदीर. चल लवकर, उंदीर आहे, उंदीर आहे. घुस आहे, घुस घुस. हा चल चल चल. आईस्क्रीम खायचं आहे, आईस्क्रीम खायचंय वाणी त्याला. ए आईस्क्रीम, आईस्क्रीम चल. आणि आईस्क्रीम देतोय. चल घे 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 आईस्क्रीम, घे लवकर. चला घरी खायचं, घरी खायचं. दोन दे, दोन दे. हा बस झालं, दे त्यानंतर. हा हे बघ घेतलंय, बघ घेतलं. चला चलो 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 चलो, भागो. सरळ घरी जायचं, कुठं जायचं नाही वाकडं तिकडं. लेफ्ट, गुड बॉय. नो नो नो, चल सरळ. आजीच्या आईच्या घरात पण जायचं नाही. आमच्या घरात या, या आमच्या घरात जायचं. या या. नको नको, काय नाही परत पडत. नाही ना परत. आम्हाला पाऊस येतोय म्हणून आम्ही जातो लवकर. नका घाबरू, एवढं एवढं घाबरू नका ना, तो पडाल खाली. तो काही करत नाही, तो वास घ्यायला येतो फक्त. चला, टायगर आहे तो, टायगर. आईस्क्रीम खायचंय त्याला आता. खा सगळं संपा करा. बेडवर जाऊन खातो का? हा, दोन दोन आईस्क्रीम आणले, एक नंतर खाऊ. हा, एक आता खा. वेळ आहे दुपारची आणि आम्ही चाललोय कोकणात. आम्ही चाललो गावाला टायगरला घेऊन, गणपतीला. तर हे बघा, नेहमीप्रमाणे पुन्हा इथं तोरण लागलेलं आहे आणि या तोरणाच्या पलीकडे आहे माझा बाळ. हा बाळा, जेवा जेवा जेवा. आणि आता गप्पुडी जेवून झाला की येणार आहे सगळ्यांना सांगायला पण मी जेवलो आहे ना. हे बघा, आणि मागच्या वेळेस मला इथे कमेंट आलेली की फॉर सिलिंगला तुम्ही कपडे कसे लटकवले असतील. तर हे बघा, तुम्हाला मी दाखवते थोडा झूम करून. तर इथं मी असं चिमटा लावते. ही जी पट्टी आहे ना, त्या पट्टीमध्ये थोडा गॅप आहे अजून. तर असं इकडे एक चिमटा लावायचा, मी इथं एक चिमटा लावायचा. असा कपडे मग असे मस्तपैकी सुकतात. आणि हा फॅन चालू असतो आमचा है ना. बाबली आता जेवण झाले की येणार आहे सांगायला. बाहेर पाऊस चालूच आहे, पावसाला काय हे नाहीये. हे बघा, आता थोडा उघडलाय पण पुन्हा येणार आहे. कुठं जायचंय तुला? कोकणात. कशासाठी? टायगरला घेऊन. का? गणपतीला. गणपतीला? मग जा, तू जा, त्याला घे आणि जा. दोघंच जाणार आम्ही. दोघंच जावा. आता येईल बघा याला सांगायला. आता मी इथं झोपलेली नाही ना, तर याला येऊन सांगेल मी जेवलो. मग याला शाबासकी कशी मिळेल ती बघा. आता मजा बघा फक्त, त्याच्याकडे लक्ष नसणार याचं, तरी पण तो बघा आता कसा त्याला सांगेल. जेवला 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 जेवला. कुठून जेवला? तोंडाने. दाखव दाखव, कुठं गेलं बघ, कुठं गेलं बघ. जेवण कुठून गेलं? त्यांना असं पोटात गेलं. पोटात गेलं काय? हा, जेवला जेवला. झोप आता, झोप 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 आता, झोप झोप गप्प, चल झोप इथं. अजून मला पण सांगायला लागला, हा बाबू जेवला जेवला जेवला, गुड बॉय. आहे बाहेर पडायला लागला. याला बाहेर याला बाहेर नाही सोडायचं. तर इथं झोपायला मागत नाही. हा, चल तिकडे झोप. चल झोप झोप झोप.
शाबास की घ्याय सगळ्यांना सांगायला जातो, सगळ्यांना जेवलो जेवलो, जसं काय आमच्याच पोटात गेलंय, याच्या नाही गेलंय. बोपा इथं बाबू, बोपा आता. हा बोपा बोपा इथं बोपा खाली. बिस्किट पाहिजे असतील. काय पाहिजे? बिस्किट त्याला ओरडतोय. बिस्किट द्या त्याला काढून. कुठे बिस्किट रे? तो काय बसलाय तिथं जाऊन, म्हणजे तिथंच असतात कुठेतरी. कुठे दाखवली? हा सगळं माहिती त्याला, तो दाखवायला लागलाय. तो म्हणतो घ्या तुम्ही तुमच्या हातात, ते बघा वर आहे बघा, चल घे. घ्या तो डब्बा. टाइम झाला की बरोबर कळतं बिस्किट काय काय कोणत्या वेळेला काय द्यायचंय. संध्याकाळ झाली ना आता, 6:30 वाजून गेलेत. त्याला आता बरोबर कळलंय. आता माझा नाश्त्याचा टाइम झाला. यातच टाकू काय? हा टाका त्याच्यातच. जा टाकलं बघ. हा कुडूम कुडूम. दरवाजा उघडू नकोस. दरवाजा उघडू नकोस. चल कडी लावू दे. बाहेर जायचंय याला बाहेर जायचंय. कशासाठी जायचंय जरा सांग आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरला. कशाला जायचंय बाहेर, दाखव काय आहे बाहेर, जरा दाखव चल मला. हे बघा दाखवते बरं का. बघा त्याचं बाहेर काय शिकार ती. यांनी आज काय शिकार बघितले बघा. बघा तिकडं आहे ना. कुठे गेलं रे? कुठे गेला तुझा डॉगी? पिवडे गेली वाटतं. तिथं आहे ना, इथं हे पवारींचं घर आहे, तिथं त्यांचं डॉग आलेलं आहे. त्यांनी पण एक डॉग घेतलेला आहे बरं का. त्यामध्ये ना चादरी येत नाही, त्यांच्याने उजेड येत नाही. हा हे बघा गेला ना, त्यांचा डॉग आलेला तिथं. त्यांनी ना लॅब डॉग घेतलेला आहे, लॅब्राडोर. तर ह्याला तो दिसलाय आणि तो जरा तो मोठा झाला, पिल्लू होता. त्यांनी तो बघितलाय, हा मोठा दादागिरी करायला लागलाय. मी एकटाच राजा इथला, जर्मन शेफर्ड आहे ना असा. तर त्याला भुकतोय तो मागासपासून. आणि एवढा शाणा आहे ना, इथून गेला तो आणि त्या दरवाज्यातून पुन्हा बाहेर जाऊन त्या साईडने खिडकीच्या तिकडे जाऊन त्याला बघून आला. तर मला वाटतं ह्याला बघूनच ती लोक पळाली असतील, आहे ना. तुला बघूनच पळाली ना काय रे. पळालीच आणि परत घरात आला आणि परत तिकडे बघायला गेला. एवढं तुला दिमाग दिलं कुठून रे, कुठून दिलं? तू काय पण सांगू नकोस ग मम्मा, अशी काय करतेस ग. हा एवढी याला अक्कल येते कुठून, कुठून येते अक्कल रे. कसं आहे एवढे तुझ्या भेजामध्ये 2-2 मेंदू आहेत का टायगर? हे टायगर 2 मेंदू आहेत. मला दे ना एक, देतो. चला मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आता तुम्ही म्हणाल ताई हाईप काय आहे? तर हाईप हा ऑप्शन आपल्याला यूट्यूबने दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण व्हिडिओला लाईक करतो ना, त्याप्रमाणे हाईप करायचा. आता तुम्ही म्हणाल की हा हाईप ऑप्शन कुठे आहे? तर कमेंट बॉक्समध्ये जेव्हा कमेंट करता ना, तेव्हा बघा तुम्हाला कधी कधी कमेंट बॉक्स दिसत नसेल, हाईप दिसत असेल, तर तुम्ही स्वाईप करता. म्हणजे राईटकडून लेफ्टला 2 डॉट दिलेले आहेत. तर राईटकडून लेफ्टला तुम्ही जेव्हा असं स्वाईप करता ना, तेव्हा हाईप एक दिसतो आणि एक कमेंट दिसतं. तर हाईपवरती तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर खाली बघा हाईप मध्ये काही पॉईंट दिले असतील. पॉईंट 600, 650, 1500 आणि पुढं पॉईंट म्हणजे हाईप 1500 पॉईंट असं काहीतरी दिलेलं असेल. तर ते व्हाईट अक्षरामध्ये सर्वात खाली असेल. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे तिथे पॉईंट असतील ते पॉईंट मला मिळणार. आणि त्या पॉईंटने मला फायदा असा होणार की माझा चॅनल जास्तीत जास्त ग्रोथ चॅनलची होण्याची मदत होणार. म्हणजे ते यूट्यूब काय करणार, जेवढे मला पॉईंट जास्त मिळतील ना, जेवढे माझे सबस्क्रायबर माझे व्हिडिओ बघतील आणि प्रत्येकजण मला हाईप करेल, तर तो हाईपचे जे पॉईंट आहेत ते माझ्यामध्ये माझ्या YT स्टुडिओमध्ये ॲड होणार. आणि मग जेवढे जास्त होणार तेवढ्या लोकांपर्यंत ते माझ्या चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर आपला चॅनल मोठा होण्यास मदत होणार. बस एवढंच आहे. बाकी तुम्हाला त्यामध्ये काही खर्च नाही किंवा तुमचे काही पैसे जाणार नाही. फक्त एक थंब तुम्हाला द्यायचं आहे तिथे हाईप ऑप्शनवरती क्लिक करून. 2 वेळाच फक्त तुम्हाला करायचं आहे. एकदा हाईपवर क्लिक करा, नंतर खाली जे पॉईंट येतील त्याच्यावरती क्लिक करा. बस किती पॉईंट माझ्या चॅनलला मिळणार आणि त्याच्याने मला माझी चॅनल ग्रोथ होण्यात मदत होणार. म्हणजे चॅनल कसं ती लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतील
असं आहे बस, बाकी काही नाही आहे. आणि जर का नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत